जय श्रीराम। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण बऱ्याच दिवसापासून रोज संध्याकाळी बरोबर 7 वाजेला दिवाबत्ती करत आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। आणि आज श्रावण महिना सुरू झाला आहे, पहिला सोमवार आहे। आपल्याला मी बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे की आपण दिवाबत्ती केल्यानंतर ओंकार मंत्र ह्यासाठी की जेव्हापासून ह्या पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासून ओंकार हा ध्वनी तयार झालेला आहे। आणि सगळं काही आपल्या प्रत्येक देवांचं जे काही मंत्र आहेत, ओम नमः शिवाय, ओम गणपती नमः, ओम सूर्याय नमः, ओम शने, म्हणजे सगळ्यांच्या पुढे ओम लागलेला आहे। याचा अर्थ ओमचं महत्त्व अतिशय मोठं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानानं पण सिद्ध केलं आहे की याचा परिणाम ज्यावेळेला आपण ओम म्हणतो त्यावेळेला आपल्या मेंदूवर आणि शरीरावर नक्कीच होतो। प्राणायाम याचाच अर्थ प्राण ज्याच्यामध्ये आहे तो, म्हणून ओंकार मंत्राला सर्वात जास्त महत्त्व आहे। आपल्या घरात जे लहान मुलं असेल तर त्या लहान मुलांना शांत, जे काय होतं बऱ्याच वेळेला लहान मुलं खूप त्रास देतात, एका ठिकाणी बसत नाही, मोबाईलचा मोठा वापर, त्यानंतर अभ्यास लक्षात राहत नाही, ह्या बऱ्याच गोष्टींसाठी ओंकार मंत्र अतिशय मोठ्या प्रमाणात ज्याला आपण म्हणतो की उपयोगी पडेल। आपण याचा 1 महिना, श्रावणचा जो महिना आहे, 1 महिना करून पाहावं आपल्या मुलांमध्ये, आपल्या स्वतःमध्ये, आपल्या परिवारामध्ये। आणि ज्या परिवारामध्ये वाद होत असेल, भांडणं होत असेल, त्यांनीसुद्धा संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर, खास करून महिलांना हा चान्स मोठा मिळू शकतो घरात असल्यामुळे, पुरुषांनी आपल्या ऑफिसमध्ये, गाडीमध्ये असाल गाडीमध्ये, त्या ठिकाणी ट्राय करावं। याचा फायदा, नुकसान तर 1% पण नाही आहे, पण फायदा 100% नक्कीच मिळेल। लवकरच आपल्याला याचे फायदे पाहायला मिळेल। आपल्याला हात जोडून परत एकदा विनंती, ओंकार मंत्र कमीत कमी 3 मिनिट, मग जसं आपल्याला योग्य वाटेल 3, 5, 10 मिनिट, पण कमीत कमी 3 मिनिट, आणि ते पण बरोबर 7ला करावं ही विनंती। हर हर महादेव।